नमस्कार मित्रांनो, मी निखिल चौधरी स्वागत करतो आपल्या सर्वांच्या यूट्यूब चॅनल टेक्निकल इन्फो मराठीमध्ये एका नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. मित्रांनो, आज कॅपराऊंड 3चा लास्ट डेट आहे. तर कॅपराऊंड 3 भरण्याअगोदर कोणत्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवल्या पाहिजे. मित्रांनो, प्रिव्हियस व्हिडिओमध्ये आपण सांगितलं होतं की कन्झर्वेशन स्टेटस आपण कसा अपडेट केला पाहिजे. तर त्या व्हिडिओमध्ये थोडी मिस्टेक झाली होती, तर हा व्हिडिओ नवीन येत आहे. तर मित्रांनो, त्यापूर्वी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा. काही प्रश्न असल्यास कमेंट करा. तर चला मित्रांनो, व्हिडिओला स्टार्ट करूयात. बघा मित्रांनो, आज कॅपराऊंड 3च्या फॉर्म फिलिंगचा लास्ट डेट आहे. तर भरपूर सारे विद्यार्थी मला कमेंट करत आहेत की आज किती वाजेपर्यंत फॉर्म फिल करू शकतो. तर बघा मित्रांनो, आज तुम्ही रात्री 10, 10:30, 11 वाजेपर्यंत फॉर्म फिल करू शकता. आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या तिसरा राऊंडचा लास्ट डेट आहे आणि तिसरा राऊंड असल्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना एकही कॉलेज लागलेली नाही त्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरणे जे आहे व्यवस्थितरित्या फॉर्म भरणे जे आहे त्या विद्यार्थ्यांना गरजेचे आहे. तर बघा मित्रांनो, तुम्ही जराही घाई न करता व्यवस्थित फॉर्म भरायचे आहे. मित्रांनो, थर्ड कॅपराऊंडला जर का तुम्हाला एकही कॉलेज सेकंड कॅपराऊंडला लागलेले नाही तर थर्ड कॅपराऊंडला तुम्ही जास्तीत जास्त कॉलेजेस टाकण्याचा प्रयत्न करायचा आहे. अकॉर्डिंग टू तुमची पर्सेंटेज थर्ड कॅपराऊंडची कॉलेज लिस्ट कशा प्रकारे चेक करायची हे आपण ऑलरेडी आपल्या व्हिडिओमध्ये बनवलेले आहे. तर त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही चेक करू शकतात. आता मित्रांनो, सीट कन्झर्वेशन स्टेटसच्या बाबतीत खूप मुलांना कन्फ्युजन आहे. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी जे सीट कन्झर्वेशन आहे, सेल्फ कन्झर्वेशन, या ठिकाणी भरपूर विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम येत आहे. तर तुम्ही बघू शकतात, या ठिकाणी 2 ऑप्शन दिलेले आहेत, एक यस आणि एक नो. तर या ठिकाणी बघू शकता, डू यू वॉन्ट टू कन्वर्ट युअर सेल्फ ओपन कॅटेगरी नॉन EWS कॅटेगरी. तर या ठिकाणी मित्रांनो, तुम्हाला जर ओपन कॅटेगरीमध्ये कन्वर्ट करायचे असेल, तुमच्याकडे जर सर्टिफिकेट येणार नसेल तर तुम्ही या ठिकाणी येस करायचे आहे. आणि 15 दिवसाच्या आत जर का तुमच्याकडे सर्टिफिकेट येणार असेल तर तुम्ही नो करून कंटिन्यू करायचे आहे. तर तुम्ही रिझर्वेशनमधून ओपनचा फॉर्म भरू शकतात. तर आय होप तुम्हाला समजलं असेल. जर तुम्हाला ओपन कॅटेगरीमध्ये कन्वर्ट करायचे असेल तर येस करायचे आहे आणि जर तुम्हाला कन्वर्ट करायचं नसेल, तुमच्याकडे डॉक्युमेंट येणार असणार आहेत 15 तारखेपर्यंत, तर तुम्ही नो करून पुढे कंटिन्यू करायचे आहे. तर मित्रांनो, कॅपराऊंड 3 संबंधित हा आपला महत्त्वाचा व्हिडिओ होता. शॉर्ट व्हिडिओमध्ये आपण ही इन्फॉर्मेशन तुम्हाला दिलेली आहे. तर अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनल टेक्निकल इन्फो मराठी याला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा. आपण थर्ड कॅपराऊंडची अलॉटमेंट लागल्यानंतर तुमच्या लाईव्ह सेशन घेणार आहेत. तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही मला विचारू शकतात. काही प्रश्न असल्यास तुम्ही मला कमेंट करू शकतात. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूयात एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू सो मच. अरे मना ट्रॅव्हल्सवाला जर फोन